दिनांक 14 मे बुधवार 2025 रोजी रात्री 10:35 गुरु मिथुन राशीमध्ये प्रवेश करेल. म्हणजेच 15 मे 2025 पासून ते 18 ऑक्टोबर 2025पर्यंत गुरु मिथुन राशीमध्ये आहे. या काळामध्ये जो गुरुपालट झालेला आहे याविषयीची माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत. या वेळेमध्ये मेष राशीपासून तर मीन राशीपर्यंत या गुरुचं आपल्याला काय फळ प्राप्त होणार आहे हे आपण पाहणार आहोत. आपण नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व अशा प्रकारच्या व्हिडिओचा आनंद घ्या. सर्व भक्तगणांच्या हृदयस्थ परमेश्वराला या यूट्यूबच्या माध्यमातून मी नमस्कार करतो. आपण धार्मिक सण परंपरा याबद्दल या यूट्यूबच्या माध्यमातून माहिती देत असतो. माझी पूजाविधी देवी देवता या यूट्यूब चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, इतरांना याची माहिती द्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग आपण या गुरुपालटाचं आपल्याला काय फळ मिळतो हे आपण पाहू. गुरुग्रहावरून माणसाची बुद्धी आणि त्याची मिळणारी संपत्ती याचा विचार होत असतो. तसेच त्याच्या शरीरयष्टीचाही याच्यावरती विचार होत असतो. प्रत्येक राशीला कितवा गुरु येतो त्यानुसार त्या राशीला त्याचं काय फळ मिळतो हे आपण सर्वसाधारणपणे पाहतो. सर्वसाधारणतः 2, 5, 7, 9 आणि 11 अशा प्रकारचा गुरु ज्या राशीला येतो त्या राशीला त्याचं शुभफळ प्राप्त होतं. मेषराशीला तिसरा गुरु येत आहे. तिसऱ्या स्थानामध्ये म्हणजे पराक्रम स्थानामध्ये तो येत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना भीती आणि मानहानी यांना सामोरं जावं लागेल. राजकारणी व्यक्ती यांच्यापासून त्यांना मानहानी होण्याची शक्यता आहे. मानसिक त्रास, चिंता या काळामध्ये त्यांना राहील. पदार्थाची हानी संभवते, त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करत असताना त्यांनी जपून करावी. परदेश गमन आहे म्हणजे तुम्ही राहत असलेल्या ठिकाणापासून तुम्हाला बदल दर्शवतो, कदाचित ठिकाण बदलावं लागेल. वृषभ राशीच्या लोकांना दुसरा गुरु म्हणजे धनस्थानी येत आहे. गुरु तुम्हाला संपत्ती, आनंद, कीर्ती, मान, सन्मान प्राप्त करून देणार अशा प्रकारचा आहे. यामुळे या काळामध्ये तुमचं समाजामध्ये वजन वाढेल, आनंद प्राप्त होईल, खरेदी होईल. मिथुन राशीला गुरु हा पहिला येत आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींना थोडासा त्रासदायी अशा प्रकारचा गुरु आहे. त्यामुळे त्यांच्या कामामध्ये अडथळे निर्माण होतील, त्यांच्यामध्ये भांडणं निर्माण होतील. नोकरीला असलेल्या व्यक्तींना त्रास होईल, अंगदुखीसारखे रोग त्यांना प्राप्त होतील, त्यामुळे त्यांना त्रास होईल. वडीलधाऱ्या व्यक्तींचा त्यांना वियोग अशा प्रकारचा संभवत आहे. मानहानी आणि भौतिक वस्तूचे नुकसान त्यांचं संभवत आहे. अधिक खर्च, शत्रुपीडा आणि या राशीच्या लोकांना प्राप्त होतील. आता कर्क राशीला गुरु हा 12व्या स्थानी येत आहे, म्हणजेच व्ययस्थानी गुरु येत आहे. त्यामुळे विनाकारण या लोकांचे पैसे खर्च होतील. विश्वासू व्यक्तीकडून त्यांना धोका संभवेल, त्यामुळे त्यांनी सावध राहावं. चालू असलेली कामे त्यांची रेंगाळतील, ती लवकर पूर्ण होणार नाही. त्यामुळे यांनी योग्य ती अशा प्रकारची काळजी घ्यावी. सिंह राशीच्या व्यक्तींना गुरु 11वा येत आहे. गुरु लाभस्थानी येत असल्यामुळे संपत्ती आणि प्रतिष्ठा या काळामध्ये या लोकांची वाढ होईल. शत्रूचा नाश होईल, यशप्राप्ती होईल, संतान प्राप्ती होईल आणि भरभराटीचा काळ प्राप्त होईल. तसेच कन्या राशीला गुरु 10व्या स्थानी येत आहे. त्यामुळे स्वभावामध्ये एक प्रकारची या लोकांच्या राशीच्या लोकांची नकारात्मकता प्राप्त होईल. नातेवाईकाकडून कामामध्ये विरोध जाणवेल, शरीरात आळस निर्माण होईल आणि विनाकारण काळजी निर्माण होईल. संपत्तीची काळजी या काळामध्ये भेडसावेल. तुळ राशीच्या व्यक्तीच्या भाग्यस्थानी गुरुचे भ्रमण अतिशय शुभ अशा प्रकारचे आहे. आपल्याला या काळामध्ये चांगल्या घटना घडण्याचा संभव आहे. धन, सुख, उत्तम भोजन या काळामध्ये प्राप्त होईल. चांगली संगत या काळात मिळू शकत आहे. विचार, मनगमनता प्राप्त होईल. त्यामुळे जे लोक चांगले घर शोधत असतील त्यांना चांगलं अशा प्रकारचं घरं प्राप्त होईल. त्यांना चांगली अशी प्रगती या काळामध्ये होईल. वृश्चिक राशीला हा गुरु 8म स्थानी हा येत आहे. त्यामुळे त्यांना थोडेसे प्रतिकूल अशा प्रकारचं फळ प्राप्त होईल. दुःख, शोक, रोगराई, शरीरव्याधी, धनहानी याचा सामना या राशीच्या लोकांना या काळामध्ये करावे लागेल. चोर
अग्नी किंवा अनामिक भय, भीती किंवा टेन्शन या काळामध्ये त्यांना प्राप्त होईल. काही लोकांकडून भय प्राप्त होईल, म्हणजे काहीच कारण नसताना विनाकारण त्रास मिळेल. नसलेलं टेन्शन वाढेल. या काळामध्ये क्रोध वाढेल. त्यामुळे त्यांनी संयम बाळगला पाहिजे आणि त्या क्रोधावर ते थोडंसं नियंत्रण ठेवलं पाहिजे. वाणीमध्ये कठोरता वाढेल. त्यामुळे विनाकारण शत्रू निर्माण होतील. शारीरिक त्रास, प्रवासाचा त्रास या काळामध्ये वाढेल. धनुराशीला गुरु सप्तम स्थानामध्ये येत आहे, म्हणजे विवाह स्थानामध्ये येत आहे. या काळात आपला मान सन्मान वाढेल. या काळामध्ये आपण करीत असलेल्या कामाचे कौतुक होईल. कामामध्ये यशप्राप्ती, आरोग्य, सुख, समृद्धी प्राप्त होईल. तुमच्या बुद्धिमत्तेमुळे तुमची प्रगती होईल. वैवाहिक जीवनामध्ये आनंद निर्माण होईल. शुभकार्यासाठी प्रवास होईल. या काळामध्ये चांगला जोडीदार प्राप्त होण्याचा योग आहे. पत्नी आणि मुलाकडून सुख प्राप्त या काळामध्ये होईल. मकर राशीच्या व्यक्तींना 6व्या स्थानी म्हणजे रोगस्थानी प्रतिकूल फळ देणारा आहे. या काळामध्ये पत्नी, मुले यांच्याशी भांडण होईल. चोर किंवा राजतुल्य व्यक्तीकडून त्यांना भीती निर्माण होईल. उदासीनता येईल. शत्रू आणि रोगानं ग्रस्त या काळामध्ये होईल. त्यामध्ये त्यांना अनेक अशा प्रकारचा त्रास होईल. कुंभराशीच्या व्यक्तींना पंचमस्थानी गुरु येत आहे, म्हणजेच संततीस्थानी येत आहे. हे सुखप्राप्त करून देणारा अशा प्रकारचा आहे. यामुळे या काळामध्ये या लोकांची उत्तम अशा प्रकारची प्रगती होईल आणि त्यांचं प्रगतीच्या दिशेनं पाऊल पडेल. संतती आणि कामामध्ये यशप्राप्ती होईल. कुटुंबाकडून आनंद, सौख्य प्राप्त होईल. चांगल्या पदाची वाट पाहत असल्यास चांगले पद प्राप्त होईल. या काळामध्ये ज्यांनी संतानप्राप्तीची इच्छा केली असेल त्यांना संतानप्राप्ती होईल. या काळामध्ये चांगल्या लोकांची मैत्री प्राप्त होईल. मीनराशीच्या लोकांना गुरु चतुर्थ स्थानी येत आहे, म्हणजेच गुरु सुखस्थानी येत आहे. या काळामध्ये असमाधान, संपत्ती, हानी याचा हा काळ दर्शवत आहे. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करत असताना या राशीच्या लोकांनी सावधानता बाळगली पाहिजे. तसेच उसने पैसे देत असताना विचारपूर्वक करून दिले पाहिजेत, म्हणजे मनस्ताप होणार नाही. या काळामध्ये शत्रूची अनेक अशा प्रकारचा त्रास शत्रूकडून होईल. नातेवाईकाकडूनही त्रास होईल. या काळात अपमान किंवा संकट या काळामध्ये संभवत आहे. त्यामुळे जागरूक राहावं लागेल. अशा प्रकारे गुरुचं पालटाचं फळ आपण पाहिलेलं आहे. या काळामध्ये ज्या लोकांना या गुरुपालटामध्ये त्रास होणार आहे त्यांनी यावरती काय उपाय करावा याविषयीचा व्हिडिओ आपण दुसऱ्या याच्यामध्ये बनवणार आहोत. निश्चितपणे आपण त्याचा लाभ घ्यावा, पाहावं आणि याच्यावरती काय उपाय करावेत हे बघून आपण उपाय केल्यानंतर आपल्याला निश्चितपणे याचा त्रास होणार नाही. धन्यवाद.